श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 25 जानेवारीला म्हणजे शनिवारी आलेली आहे षठतिला एकादशी. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ह्या येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी एकादशी आहे तर ही षठतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. मकर संक्रांतीनंतर येणारी ही पहिली एकादशी मानली जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षठतिला एकादशी या नावाने ओळखले जाते. या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आलेला आहे आणि षठतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा ही तिळाचा वापर करून केली जाते. यामध्ये 6 प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो. या दिवशी तिळांचा वापर हा प्रत्येक गोष्टीमध्ये केला जातो. म्हणजेच पहा, पूजेमध्ये तिळाचा वापर केला जातो. तसेच सकाळी स्नानापासून तिळाचा वापर केला जातो. स्नान जे करतो त्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकतो. त्याचबरोबर तिळाचे हवन देखील करतात, तिळाचे दान करतात, तीळ असलेले अन्न खातात, तीळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवांना सुद्धा तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. म्हणून ह्या एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे. तर पहा, ही जी एकादशी आहे तर ती 24 जानेवारीला संध्याकाळी 7:25 सुरू होणार आहे आणि 25 जानेवारीला रात्री 8:31 ही एकादशी तिथी असणार आहे. तर 25 जानेवारीलाच ही एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे आणि याच दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभयोग सुद्धा जुळून येत आहे. त्यामुळे या दिवशी उत्तराष्टा नक्षत्र ध्रुव योग जुळून येत आहे आणि या शुभयोगात दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच या दिवशी तिळाचं महत्त्व खूप जास्त अधिक सांगितलं गेलेलं आहे. तर हिरण्यकश्यप जो आहे तर ते भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि भगवान विष्णूंच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवरती तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. तर आपल्याला ह्या एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करायची आहे, उपवास करायचा आहे. जर तुम्हाला हे व्रत करणं शक्य नसेल तर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही एक वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपले जे काही सर्व वाईट भोग असतील, दुःख असेल, इडापिडा असेल, दोष दारिद्र्य असेल ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल. इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा उपाय कसा करायचा आहे. तुम्हाला शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घ्यायचे आहेत, गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं हळद टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान हे करायचं आहे. त्याचबरोबर स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी तुम्ही पिवळे कपडे परिधान केले तर अति उत्तम राहील. तर या दिवशी तुम्ही पिवळे किंवा लाल कलरचे कपडे हे परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. देवघरातील देव जे आहेत त्यांची पूजा विधिवत करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिच्यावरती तुम्हाला तिळाने अभिषेक करायचा आहे. म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये तिळ टाकून त्या पाण्याने भगवान विष्णूंना तुम्हाला स्नान घालायचं आहे. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो असेल तर फोटो पुसून घेऊ शकता किंवा मग तुम्ही बाळकृष्ण जे असतात ते प्रत्येकाच्या घरात असतात आणि भगवान विष्णूंचेच एक रूप बाळकृष्ण आहे, त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अभिषेक करून विधिवत पूजा त्यांची करायची आहे. त्याच
त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील या दिवशी आपल्याला पूजा आराधना करायची आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र अर्पण करताना तुम्हाला थोडीशी हळद त्या तुळशीपत्राला लावायची आहे आणि ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. असं तुळशीपत्र जर आपण भगवान विष्णूंना एकादशीच्या दिवशी अर्पण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुम्हाला हळदीचा जो टिळा आहे तर तो लावायचा आहे. त्याचबरोबर त्यांची पूजेमध्ये तुम्हाला पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून त्यांची पूजा तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. पिंपळ वृक्ष हे संपूर्ण भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं, म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर पहा आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा तुम्हाला मोहरीच्या तेलाचाच घ्यायचा आहे. आता मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल असेल ते टाकायचं आणि त्यामध्ये चिमूटभर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून एक कापसाची वात लावायची आहे. असा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षाखाली. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते गोलाकार पद्धतीने पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक रक्षासूत्र म्हणजेच कलाव्याचा जो धागा आहे तर तो सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे आणि हा धागा तुम्हाला पिंपळ वृक्षाला गुंडाळायचा आहे. हा कलावा जो आहे तर तो तुम्हाला म्हणजे तो लाल पिवळा धागा तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालत पिंपळ वृक्षाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा कलावा तुम्हाला पिंपळ वृक्षाला गोलाकार पद्धतीने तुम्हाला तिथे फेरे मारायचे आहेत आणि जी बी तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करत हा कलावा तिथे बांधायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तुमची कर्जमुक्तीबाबत इच्छा असू द्या किंवा मग तुमची घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा मग तुमची मुलांची प्रगती होत नसेल त्यासाठी असेल, पतीची प्रगती होत नसेल, कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला सांगायची आहे आणि माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करत तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या वृक्षाचं एक पान आहे तर ते तोडायचं आहे आणि जर तिथे खाली पडलेलं असेल तर ते घेतलं तरी चालेल. तर ते पान तुम्हाला घेऊन घरी यायचं आहे. ते पान तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये किंवा मग पर्समध्ये ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्यावरती कोणत्याही नकारात्मक शक्ती हा प्रभाव पाडणार नाही. तर पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये माता लक्ष्मी विराजमान असते आणि त्यामुळे आपण जर असं पान आपल्या घरी आणलं आणि आपल्या पॉकेटमध्ये जर ठेवलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सदैव राहते. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे एक पान आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि जी कोणती व्यक्ती षटतिला एकादशीला हा उपाय करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला षटतिला एकादशीला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.